भंडारा जिल्ह्यातील तुमसर बाजार समिती ही पूर्व विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते आणि या बाजारपेठेमध्ये लाखो रुपयाच्या धान्याची उलाढाल या ठिकाणी होत असते। गेल्या काही दिवसांपासून हमाल आणि संचालक मंडळांमध्ये वाद सुरू होता आणि या वादावर तोडगा काढण्याकरिता काल बैठक घेण्यात आली। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली। मात्र या बैठकीत कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही। याचा विरोध म्हणून आज हे संतप्त हमाल माथाडी कामगार हे या बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या न्याय हक्काकडे या शासनाच्या लक्ष द्यावा याकरिता ते इथं बसलेले आहेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीच्या तुमच्या आंदोलन आहे, काय मागणी आहे? या ठिकाणी गेल्या 2-4 महिन्यांपासून हमाल कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आम्ही बाजार समिती आणि DDR साहेबांकडे, जिल्हाधिकारी साहेबांकडे आणि कामगार आयुक्तालयाकडे आम्ही वारंवार आमच्या मागण्या निवेदनाच्या माध्यमातून मांडत होतो आणि जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार DDR साहेबांनी या ठिकाणी काल मीटिंग आयोजित केली होती आम्हाला ऐकून घेण्यासाठी। आणि कालच्या मीटिंगमध्ये संचालक आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांनी मीटिंगमध्ये गदारोळ घालला। आमच्या हमाल कामगारांना त्या ठिकाणी जातीवाचक आणि अश्लील शिवीगाळ महिला कामगारांना सुद्धा त्यांनी केली आणि सभा त्या ठिकाणी सोडावा लागली। आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे सभा होती ते DDR, त्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला। मात्र त्यांनी कुठलीही भूमिका न घेता त्यांनी स्वतःचा पळ काढला आणि आम्हाला उघड्यावर सोडून गेले। या घटनेच्या निषेधार्थ आम्ही कालपासनं बेमुदत या ठिकाणी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होणार नाही आणि संचालक मंडळ आमच्या हमाल कामगारांना माफी मागणार नाही, जिल्हाधिकारी महोदय हस्तक्षेप करून आमचे तोडगा काढणार नाही, तोपर्यंत आमचा हा आंदोलन असाच सुरू राहील। या हमालांच्या समस्यावर शासनाने तोडगा काढावा आणि हा बेमुदत संप यांच्या निकाली काढावा या मागणीकरिता हे लोक बसलेले आहेत। एकंदरीत याचा सर्व फटका शेतकऱ्यांना बसत आहे। काल आलेल्या अवकाळी पावसामुळे शेकडो क्विंटल धान हा पाण्यामध्ये ओला झाला आणि अशातच आता धानाची लिमिट नसल्यामुळे शेतकरी थेट बाजार समितीत येत आहे आपला धान विकण्याकरिता, आपले धान्य विकण्याकरिता। याचा सर्व फटका आता शेतकऱ्यांना बसत असून शेतकरी आता हवालदिल झालेला आहे। नितीन कुथे, LS मराठी, भंडारा।